की शिक्षण मंत्री तो राजकारणी आहे आणि त्याला मुलगी आहे आणि त्याचं नातं आहे त्या मुलीशी. मी कलाकार म्हणून काम करताना मुळात आधी मला काय आवडतंय, मला ते पटतंय का? गेले 9 वर्ष टेलिव्हिजनपासून लांब होतो, छोट्या पडद्यापासून लांब होतो. कारण इतर कामं चालू होती, सिनेमे करत होतो, दिग्दर्शन करत होतो. कलाकार म्हणून माझी सुद्धा जबाबदारी असते, की आपण जी व्यक्तिरेखा करतोय किंवा ज्या गोष्टी करतो, त्या योग्य प्रमाणे आणि योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. शुभ श्रावणी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने एव्हरग्रीन कलाकार लोकेश सर माझ्यासोबत आहे. सर कसे आहात? मस्त, नेहमीप्रमाणे. खूप छान वाटलं, म्हणजे लेखन दिग्दर्शक यातनं वेळ काढून जे पुन्हा एकदा अभिनयाकडे जे कल आलं आणि ते पाहून आम्हाला खूप मस्त वाटलं, कारण आम्ही खूप उत्सुक होतो की सर कधीतरी काहीतरी घेऊन लवकर यावेत. आणि आता मालिकेवर छोट्या पडद्यावर कमबॅक होतं आहे आणि मालिका म्हणजे रोज बघितली जाणारी आहे, घराघरात रोज पाहिली जाते आणि किती छान वाटतं की आता आपण रोज एका वेळेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहोत. खूप छान वाटतंय. म्हणजे गेले 9 वर्ष टेलिव्हिजनपासून लांब होतो, छोट्या पडद्यापासून लांब होतो. कारण इतर कामं चालू होती, सिनेमे करत होतो, दिग्दर्शन करत होतो. त्यामुळे पुन्हा एकदा आता रोज प्रेक्षकांच्या भेटीला मी संध्याकाळी त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे, घरात जाणार आहे आणि त्यांच्या एक काय म्हणू आपल्याला त्यांच्या फॅमिलीतला एक मेंबर होणार आहे. आणि पुन्हा एकदा ते प्रेम आता माझ्यावरती प्रेक्षक करतीलच याची मला खात्री आहे. सो हे सगळं असं खूप छान वाटतंय आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा पुनरागमन करताना. नक्कीच. आणि मला असं वाटतं की ही भूमिका अशा असतं ना की कलाकारासाठी लिहिली जाते. सो वाट पाहत होत्या अशा धाटणीच्या भूमिकेची? हां, म्हणजे करायचं होतं तर कधी छानच डेफिनेटली करायचं होतं. पण ह्यातलं ना सगळ्यात एक महत्त्वाची मला गंमत काय आवडली माहिती आहे, ह्यातलं जे वडील आणि मुलीचं जे नातं आहे ना, ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं. ते खुणावलं त्या विषयाने मला. आणि मला असं झालं की हो, आता करायचं असेल तर मग आपण या विषयावरती काम करूया, या भूमिकेतनं आपण पुनरागमन करूया. कारण मला स्वतःला एक मुलगी असल्यामुळे मला माहिती आहे की वडिलांचं मन काय असतं, मुलीविषयीचे विचार काय असतात आणि ते नातं कसं असतं हे खूप चांगलं माहीत असल्यामुळे मला असं झालं की काहीतरी वेगळं इथे करायला मिळणार आहे या सिरियलच्या निमित्ताने. त्यामुळे ही भूमिका केली. अगदीच. मुलीसोबतचं नातं आम्ही सोशल मीडियावर पाहतच असतो, पण तिने जेव्हा हा प्रोमो पाहिला आणि बाबांचं हे दुसरं रूप भूमिकेच्या मार्फत, तिच्या काय प्रतिक्रिया आल्या? नाही नाही, तिला बाबा कसं आहे ते माहिती आहे व्यवस्थित व्यवस्थित. त्यामुळे दुसरं रूप वगैरे नाही. पण आमचं नातं फार वेगळं आहे, गंमत आहे. आणि अगेन काय होतं, तिला भयंकर इच्छा होती की मी पुन्हा काम करावं टेलिव्हिजनवरती. ते बरेच वर्ष जमत नव्हतं. त्यामुळे ती सगळ्यात जास्त खुश आहे माझ्यापेक्षा. मी ही मालिका करतोय म्हटल्यानंतर प्रचंड खुश आहे ती. येस, पण असं वाटतं की आता एक कुटुंब, नाही, एक मालिका, चित्रपट काहीतरी करावा अशी छोटीशी तरी इच्छा आहे की नाटक तरी काही? अरे नाही नाही, खरं तर आवडेल करायला. म्हणजे चैत्राली आणि मी सिनेमा केला शेवटचा एकत्र, जो मी डिरेक्ट केला होता. त्याच्यात ती होती. शुभविनी आणि मी ती लहान असताना एक सिनेमा केला होता, तो माझा पहिला चित्रपट दिग्दर्शक म्हणून. त्याच्यात ती निघलं होतं. पण आम्ही एकत्र काम नाही केलेलं. पण आवडेल नक्की करायला एकत्र काम कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये, काही ना काहीतरी. नक्कीच, आम्हालाही बघायला फार आवडणार आहे. पण मला हे विचारायचं आहे, शिक्षण मंत्री, आणि मला खरं तर हे विचारायचं की शाळेत कॉलेजमध्ये असताना लोकेश सरांचं आणि शिक्षणाचं नातं कसं होतं खरं तर? मी ना रिहर्सल हॉलमध्ये जास्त असायचो नाटकाच्या ह्याच्यापेक्षा. पण शिक्षणाचं म्हणण्यापेक्षा शिक्षकांशी माझं नातं चांगलं होतं. हां, त्यामुळे त्यांचा सपोर्ट फार असल्यामुळे आम्ही निम्मा वेळ तिथेच असायचो. एकांकिका कर, ही स्पर्धा, ती स्पर्धा, बऱ्याच गोष्टी, मग हिचं. त्यामुळे छान होतं नातं माझं कॉलेज. आणि मला आवडायचं, शाळा आवडायची, कॉलेज आवडायचं मला. कारण ह्या गोष्टी सगळ्या करायला मिळायच्या आणि होते मी शिक्षकही आमचे सगळे सपोर्टिव्ह होते. त्याच्यामुळे मजा यायची. पास नापास ही टांगती तलवार तेव्हाही होती अशी? हो हो, होती ना. ती काय मत असणार, पण तेव्हाही होती, तेव्हाही असायची. पण ठीक आहे, म्हणजे फार काही मी त्याच्यामध्ये काय म्हणलं की लक्ष दिलं नाही. कारण माहीत होतं की आपल्याला काय, किती अभ्यास केल्यानंतर किती टक्के मिळणार, तो किती वेळ करावा लागणार हे माहीत असल्यामुळे फारसं काही त्याच्यामध्ये नाही. पण जे आवडतंय मनापासून ते करायला मिळतंय नाही इथे गेल्यानंतर, मग ते करूया असं होत होतं. सो नाटकात काम करायला मिळत आहे, वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत, म्हणजे स्पर्धा करायला मिळत आहेत त्यानिमित्ताने. तर मग केलं पाहिजे ते, असं होतं ते. वा, पण सर मला खरं तर नेहमीच तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता, फिटनेसबद्दल. सर इतके फिट कसे काय राहता? नाही, काही गोष्टी आहेत त्या काय म्हणतात दैवी देणगी असं म्हणायला हरकत नाही. पण खूप गोष्टींची काळजीही घेतो. म्हणजे मी प्रचंड फूडी आहे. मला खूप आवडतं खायला, मला बनवायला खूप आवडतं. मला कुकिंग भयंकर, म्हणजे माझा एक स्ट्रेस बस्टर आपण ज्याला म्हणतो ना, तसं आहे ते.
सो मला प्रचंड आवडतं, पण मग मी ते सगळं लिमिटमध्ये जे काही आहे ते घ्यायचं बस, त्याच्यापेक्षा नाही. आणि बाकी मग इतर गोष्टी जे काही व्यायाम आणि या गोष्टी आहेत तर इतके वर्ष चालत आलेलंच आहे. जसा वेळ मिळेल, कारण आता आपले कामाचे तास आणि इथल्या गोष्टींमुळे खूपदा बरेचदा असं होतं की ते मिळत नाही तेवढं, पण मग तो काढावा लागतो त्याच्यासाठीचा वेळ. सो त्या गोष्टी चालू असतात. आणि शाळेतला कोणता तास सगळ्यात आवडता होता? सगळ्यात आवडता तास शाळेतला माझा होता चित्रकलेचा. हां, कारण मला भयंकर पेंटिंग करायला, चित्र काढायला आवडतं. मी आजही मला जसा वेळ मिळेल तसं मी मध्ये-मध्ये करत असतो. सो मला खूप आवडायचं चित्रकलेचा तास. सर मला हे विचारायचं आहे, शिक्षण मंत्री ही भूमिका खरं तर जबाबदारी आहे, कारण या भूमिकेमधून काहींच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत पाहिजे याकडेही लक्ष दिलं जातं. जसं मगाशी एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तुम्ही म्हणालात की काही बोललं तरी बातम्या होतात. सो ही भूमिका सांभाळणं आणि याचा अभ्यास करणं हे सगळं कशा पद्धतीने सुरू आहे आणि कशा पद्धतीने हे केलं जातं? त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. म्हणजे चॅनल एपीज आमचे तेही तेवढीच खबरदारी घेतात, काळजी घेतात. आणि माझा दिग्दर्शक असतो, त्याच्यानंतर जेव्हा माझ्यापर्यंत येतं तेव्हा एक कलाकार म्हणून माझीसुद्धा जबाबदारी असते की आपण जी व्यक्तिरेखा करतोय किंवा ज्या गोष्टी करतो त्या योग्य प्रमाणे आणि योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तर मी त्याची खबरदारी घेतलेली असते. एक तुम्हाला किती आपण म्हटलं तरी एक भान ठेवून काम करावं लागतं. सो मला असं वाटतं की हे काय म्हणू त्याला की हे जपण्यासाठी किंवा ह्याच्यावरती लक्ष देण्यासाठी ही सगळी टीमच खरं तर काम करत असते. मी ते केलेलं आहे. जसं तू म्हणालीस की शिक्षण मंत्री आहे तर अशा प्रकारचे काही रिॲक्शन्स किंवा अशा काही हे येऊ शकतं, पण त्याची काळजी घेतलेली आहे की आणि मुळात मी तसंच म्हणलं की शिक्षण मंत्री तो राजकारणी आहे आणि त्याला मुलगी आहे आणि त्याचं नातं आहे ते मुलीशी. गोष्ट मुळात ती आहे, असं आहे ते. येस. आणि पुन्हा एकदा एक रियुनियन झालं आहे, म्हणजे ताईंसोबत याआधीही काम केलं होतं एका मालिकेत, आणि आता पुन्हा बहीण भावाचं ते नातं आहे. हे रियुनियन जेव्हा होत होतं तेव्हा किती छान वाटतंय की एक असतं ना की सहकलाकार माहीत असतो आपल्याला, हे किती छान वाटतं. नाही, आनंदच होतो, कारण काय होतं तुम्हाला काम करायचं आहे एकत्र, तुम्हाला एकत्र सीन्स करायचे असतात. सो माहीत असतं आपल्याला की इतके वर्ष काम केलेलं आहे, बघितलेलं असतं, भेटलेलो असतो, बोललेलो असतो. सो कामाची पद्धत माहीत असते आपल्याला. सो त्याने काही त्रास होत नाही मग बाकी गोष्टींसाठी की अरे माहिती आहे आम्हाला, माहिती ओके हा आर्टिस्ट आहे का, ओके. सो त्याची एक पद्धत माहिती असते काम करण्याची, सवयी माहिती असतात. सो मजा येते. आणि अगेन असावं जसं की आम्ही खूप वर्षांपूर्वी एक मालिका केली होती, त्याच्यातही मला असं वाटतं मी समोरासमोर नव्हतोच कधी आलेलो, पण शूटिंगला भेटायचो. त्याच्यामुळे जे काही होतं ते, पण इतक्या वर्षांची मैत्री आहे, माहिती आहे, आता काम एकत्र करतो आम्ही, त्यामुळे मजा येते काम करायला. पण असं वाटतं की खूप दिवसांनी एक वेगळा विषय येतो आणि आम्हालाही खरं तर उत्सुकता आहे की नेमका तो विषय काय असणार आहे. जेव्हा हे तुमच्यापर्यंत येतं आणि ही कथा येते, संहिता येते, मला सांगा एक प्रेक्षक म्हणून तुम्ही त्याकडे कशा पद्धतीने पाहता, की प्रेक्षकांनी त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे की त्यातनं त्यांना ह्या गोष्टी मिळतील, असं काय वाटतं? नाही, हा अगेन काय माहिती आहे का, हा फार वैयक्तिक मुद्दा आहे. प्रत्येक माणसाला काय आवडेल हे आपण नाही सांगू शकत. आपण हे जनरलाइज नाही करू शकत की हे सगळ्यांना आवडेल. त्याची आवड असते. मी कलाकार म्हणून काम करताना मुळात आधी मला काय आवडतंय, मला ते पटतंय का, जे मला आवडलं, मला पटलं तर मी ते प्रेक्षकांपर्यंत उत्तमरित्या पटवून देऊ शकतो, पोचवू शकतो, ते त्यांना आवडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रेक्षकांचा काय म्हणू आपण त्याला की पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की त्यांना काय आवडतं. पण मला असं वाटतं की इथे तेवढी रिसर्च टीम आहे, त्यांच्याकडे तेवढा डेटा, सगळ्या गोष्टी असतात की काय पद्धतीचं बघायला आवडतं, कुठून नातं बघायला आवडतं, काय गोष्टी आहेत, कुठली गोष्ट आवडते. सो त्याप्रमाणेच त्या मालिका खरं तर तयार होत असतात. येस, नक्कीच. आणि आम्हाला असं वाटतं की हा शिक्षण मंत्री खूप जास्त प्रचंड व्हायरल होणार आहे आणि आम्ही त्यासाठी खूप उत्सुक आहोत. सो थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना काय सांगायला? काही नाही, नवीन वर्षामध्ये एक नवीन मालिका घेऊन येतो आहे, शुभ श्रावणी, झी मराठीवर 19 जानेवारीपासून संध्याकाळी 7 वाजता. आजपर्यंत तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं, माझ्या अनेक भूमिकांवरती प्रेम केलं. इथून पुढे हे प्रेम असंच राहू देत आणि मी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालो आहे पुन्हा एकदा. सो भेटूया या नवीन मालिकेमधनं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.